पडतो आणि वसई विरार थांबते. ही ओळ आता फक्त म्हण राहिलेली नाही, तर लाखो नागरिकांचे वास्तव बनली आहे. गेल्या 3-4 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसानंतर आजही वसई, विरार, नालासोपारा आणि नायगाव मधील अनेक सखल भाग पाण्याखालीच आहेत. पाऊस थोडा थांबतो, पाणी कमी होण्यास सुरुवात होते, पण अवघ्या 10-15 मिनिटांच्या पावसाच्या सरी पुन्हा सर्व काही पूर्ववत करतात. रस्ते जलमय होतात, घरांमध्ये पाणी शिरते आणि नागरिकांचे जनजीवन पुन्हा ठप्प होते. नालासोपारा पूर्वेतील राजनगर परिसरात आजही 6 ते 8 फूट पाणी साचल्याचे चित्र आहे. अनेक घरांमध्ये पाणी घुसल्याने संसार उद्ध्वस्त झाले आहेत. रस्त्यांवर तरंगणारा कचरा, दुर्गंधी आणि साचलेले पाणी यामुळे साथीच्या रोगांची भीती वाढली आहे. वसईमधील समतानगर, विद्या मंदिर मार्ग, दिवाणमान यासारख्या भागांमध्येही अजूनही पाणी ओसरलेले नाही. घराबाहेर पडणे कठीण झाले असून काही ठिकाणी वीज पुरवठाही खंडित झाला आहे. नागरिक अक्षरशः भीतीच्या छायेखाली दिवस काढत आहेत. सर्वात मोठा प्रश्न असा की हा त्रास दरवर्षीच का? महानगरपालिका स्थापन होऊन तब्बल 16 वर्ष झाली. हजारो कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मंजूर होतो. नागरिक नियमितपणे मालमत्ता कर, पाणीपट्टी आणि इतर कर भरतात. मग प्रत्येक पावसाळ्यात वसई विरार पाण्याखाली का जातो? शहराची भौगोलिक रचना सखल आहे. अनेक भाग समुद्र सपाटीच्या जवळ आहेत. भरतीच्या वेळी पावसाचे पाणी समुद्रात वेगाने जाऊ शकत नाही. त्यातच नैसर्गिक नाले, बावखळी आणि पाण्याचे पारंपरिक मार्ग अतिक्रमणामुळे अरुंद झाले आहेत. अनेक ठिकाणी कॉन्क्रिटीकरण झाल्याने पावसाचे पाणी जमिनीत मुरत नाही. परिणामी काही तासांच्या पावसातही शहर जलमय होते. तज्ञांचे मत आहे की केवळ नाले सफाई करून ही समस्या सुटणार नाही. शहरासाठी आधुनिक स्टॉर्म वॉटर ड्रेनेज व्यवस्था, एकात्मिक भूमिगत गटार योजना, पंपिंग स्टेशन, नैसर्गिक जलमार्गांचे संरक्षण आणि दीर्घकालीन पूर नियंत्रण आराखडा तातडीने राबवणे आवश्यक आहे. दरम्यान हा गंभीर प्रश्न आता विधानसभेतही पोहोचला आहे. वसईच्या आमदार स्नेहाताई दुबे पंडित यांनी शहरातील पूरस्थिती, अपूर्ण स्टॉर्म वॉटर ड्रेनेज, निरी संस्थेच्या अहवालाची अंमलबजावणी, शहर अभियंत्यांचे रिक्त पद, नैसर्गिक बावखळींचे संरक्षण तसेच नाले सफाईतील कथित भ्रष्टाचाराची चौकशी याबाबत सरकारला जाब विचारला आहे. मात्र प्रश्न अजूनही तसाच आहे. दरवर्षी पाऊस आला की नागरिकांनी पाण्यातूनच जायचे का? कर वेळेवर भरायचा, पण सुविधा मात्र मिळायच्या नाहीत. शाळकरी मुलांचे शिक्षण, कामगारांची रोजीरोटी, ज्येष्ठ नागरिकांचे आरोग्य आणि सर्वसामान्यांचे आयुष्य असेच पाण्यात वाहत राहणार का? वसई विरारमधील लाखो नागरिक आज एकच प्रश्न विचारत आहे, आम्हाला कायमस्वरूपी दिलासा कधी मिळणार? कारण ही केवळ पावसाची समस्या नाही, ही नियोजनाची, प्रशासनाच्या उत्तरदायित्वाची आणि नागरिकांच्या जगण्याच्या हक्काची लढाई आहे. वसई विरारला विकासाची आश्वासने नकोत, आता कायमस्वरूपी उपाय हवेत.